तर नमस्कार मित्रांनो, मी विघ्नेश जोगटे पुन्हा एकदा माझं कोकण चॅनलमध्ये तुमचं मी स्वागत करते. तर आजचं ब्लॉग यासाठी आहे की आज म्हणजे उद्या बाप्पा येणार आहेत, उद्या गणेश चतुर्थी आहे. पण आदल्या दिवशी दरवर्षीप्रमाणे तुमका गेल्या वर्षी पण माहिती असतात आमचं गणपती आदल्या दिवशी आणलेलो होतो. तसाच यंदाही आम्ही आदल्या दिवशी आणलेलो. पण आता दुकानात बाबा बसले आहेत तर मी पण दुकानातच होतो आहे आणि आता येईल मी घरात. तर आता बाबा बोलले की आपण दुकान वगैरे बंद झाल्यानंतर लेट जाऊया, कारण की पहिला कसं आजोबा असायचे दुकानात बसू, तर आजोबा दुकानात बसायचे आणि आम्ही गणपती आणून जायचो. तर आता आजोबा तर आमका सोडून गेले. तुमका माहितीच आहे, कालच्या ब्लॉगमध्ये मी तुमका सांगितलं आहे की त्यांना अचानक अटॅक येलो आणि ते आमच्यातनं असं म्हणतात ना उचलून नेतात असं लगेच, तसंच काय तर झाला. स्वतः अंघोळ वगैरे करून येले बाहेर आणि अचानक. पण यंदा आमचा गणपती 1.5 दिवस असतो, कारण की आमच्या इकडे प्रथा म्हणजे प्रथा नाही म्हणू शकत, पहिल्यापासूनच चालू आहे की असं कोण एक्सपायर वगैरे झाला की 1.5 दिवसांनी विसर्जन करतात. तर बघू, ते पण मी ब्लॉग दाखवीन विसर्जनाचे वगैरे. तर आता मी गेलो आहे महापूरच्याकडे, सकाळपासून येऊ नव्हते, मी दुकानात गेलेलं आहे त्यामुळे. तर धमाक झाला हो सकाळपासून. तर महापुरुष मंदिर तुमका माहिती आहे. बघू आता आम्ही थोडंसं काळोखच होत, थोडेसे टेक वगैरे घेताना मिस्टेक होत, पण कारण की वेदूकडे मी कॅमेरा देतला आहे आणि मी गणपती वगैरे धरूक लागतला. बघू कसं का आजचा ब्लॉग होता तो, ह्योच ब्लॉग उद्या कंटिन्यू करूचो म्हणतो आहे. बघू जमल्यास, नाहीतर ह्यो पार्ट 1 करेन मी, पार्ट 2 अशा 2मध्ये डिस्ट्रीब्यूट करेन मी. तर बघू कसं का आजचा व्हिडिओ होता. तर शेवटपर्यंत तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टीचर्स डेच्या ब्लॉगला खूप प्रतिसाद दिलास त्याबद्दल धन्यवाद. आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघित राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आणि प्रथमतःच तुमका माझं कोकण चॅनलकडून गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष सुखाचे जावो, आनंदात जावो, हीच त्या गणपती बाप्पा चरणी प्रार्थना. बघू आजचा ब्लॉग कसं होता तो. चला तर. तर मित्रांनो, आजूबाजूच्या वाडीत त्यांचे आगमन सोय तर चालू झाले आहेत गणपती बाप्पांचे. तुमका मी दाखवतो आहे आता. हो, पटेलवाडीतले गणपती वगैरे आता वाजत गाजत हाणतात, आवाज येता बघा. तर दाखवतो तुमका प्रत्येकांचे आगमन सोय. चला तर. अरे वेडा आहेस काय, पहिला ते काम होऊन दे जरा. पण तू रडतोयस का? आता व्हिडिओ टाकणार मी रडतानाचा. काय रे, एक काय हा रडतोय बघ.
पुन्हा एकदा मित्रांनो ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ह्योच ब्लॉग मी कंटिन्यू करूचा म्हणतो आहे. तर अंघोळ वगैरे तर केलं आहे, तयारी वगैरे करून आता पूजा चालू आहे. वेदू आमचं पूजा करता. तर मी जाते आता बाजारात, बघू कसे काय पुढचे टेक वगैरे घेऊ गावतात ते. वाडीतल्या गणपतींचे पण आगमन तुमका दाखवचे आहेत. चला तर मित्रांनो या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. चला तर तर मित्रांनो बाजारातनं तर घराकडे येलं आहे. पिंपल्सनं तर वाटत लावल्याने, तर 2 दिवस गरम होत होता ना, त्यामुळे. तर आमच्या बाप्पाची पूजा वगैरे झाली, दर्शन वगैरे तर घेतलं आहे. अजून तुमका व्हिडिओ दिसतीलच. तर बघू वाडीत कोणचे गणपती बाप्पांचं आगमन झाला वगैरे. कारण माका आता लेट झालो, वाजले आय थिंक 12. तर बघू कसं काय कोणचे गणपती आहेत. वाडीतले पोर पण असंच प्रशांत जायचं आहे. अक्षय पण इलो मुंबईवरून, तुमका दाखवतो आहे, त्याची पण भेट घडून देत आहे. चला तर बघूया आजचं ब्लॉग. चला चप्पल घाल. अरे चल काय नाही. अच्छा मुंबई काय म्हणता? हा काय म्हणता? काय म्हणता मुंबई? मुंबई काय म्हणता? हा वैतागलंच हो. शाना गौऱ्याच्या गायात चैन बघ, त्याच्यानंतर बोल. येऊन देऊ. इकडे मार. हा आरसो लावणार होतो आता. नाही आरसो लावणार होतो. गौऱ्या किती तोळ्याच्या? हा हा किती घेतलेल्या म्हणता? किती तोळ्याची? हा एक दिवस देशील ना मका? हा माणसाच्या घराकडे द्यावा दे फक्त. अजित ते काय म्हणतोस? कसं चाललंय कॉलेज? एकदम भारी.
वर सिंदुराची कंठी जळते माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मनोकामना पूर्ती जय देव जय देव नागचित फळा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जरित मुकुट शोभतो भरा त्रिनु पोरे चरणी गागर्या जय देव जय देव मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मनोकामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव शब्द नावे हनुमाना सुरवर मुनिजन योगे समाधिले जाना जय देव जय देव जय सिंधुदत्ता आरती ओवाळी तारली भवचिंता जय देव जय देव तू एक दत्त भाग्यासी कैसी करे नैन मात पराई पर्वती तिथ कैसा येत जन्मा मरणाचा पुरलाचे अंत जय देव जय देव जय सद्गुरुदत्ता आरती ओवाळी तारली भवचिंता जय देव जय देव सर्वावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होनी आशीर्वाद दिला जन्मा मरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव जय सद्गुरुदत्ता आरती ओवाळी तारली भवचिंता जय देव जय देव दत्त दत्त ऐसे लागले दान मन झाले उन्माना नितूपणाची झाली गोडवना एका जनार्दनी श्री दत्त दान जय देव जय देव जय सद्गुरुदत्ता आरती ओवाळी तारली भवचिंता जय देव जय देव त्वमेव माता पिता त्वमेव बंधुज सखा त्वमेव विद्या सकलं पदेव त्वमेव सर्वं मम देव कळेन वाचा वदीन देवा पूजा करावा प्रश्नेच व्हावा करो निवेदनं सफल प्रयोजनाय नारायणाची समर्पयामि हस्तमुखे शुभं नाम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिश्रीधरं माधवं नायकं रामचंद्रं हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे मोरया रे बापा मोरया रे भूदेव संतांशी सदा नमावे सत्कर्मयोगे वैरालवावे सर्वा तर आजच्या जेवणात वरण भात गाठ्याची भाजी बटाट्याची भाजी आमटी मोदक